मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला, मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले, गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलतर्फे आपणा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलमध्ये आपले भरभरून स्वागत. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस म्हणजेच गणेश जयंती होय. गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते. ही गणेश भक्तांसाठी पर्वणीच आहे. माघी गणेश जयंती यावर्षी 13 फेब्रुवारीला आहे. या दिवशी बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश केलेला असतो. बाप्पासाठी तिळगुळाचे मोदकही केले जातात. तसं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची पूजा करतात. श्री गणेश हे बुद्धी आणि ज्ञानाचे देव आहेत. कोणतेही शुभ कार्य श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय सुरू होऊच शकत नाही. आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री गणपती यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. पाहूया माघी गणपती 2024 विषयी संपूर्ण माहिती. गणपती हे हिंदू धर्मातील पूजनीय दैवत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा पुत्र म्हणजे श्री गणेश. मूषकराज, गणपती, गणेश आदी नावांनी गणरायांना ओळखले जाते. काही ठिकाणी माघी गणपतीला 1.5 दिवसांसाठी गणेश मूर्तीची स्थापना करतात आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी माघी गणेश जयंती मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी या दिवशी आहे. चतुर्थी तिथीचा प्रारंभ 12 फेब्रुवारीला सायंकाळी 5:44 होतो. चतुर्थी तिथी समाप्ती 13 फेब्रुवारी या दिवशी दुपारनंतर 2:41 आहे. यावर्षी गणेश पूजेचा मुहूर्त 13 फेब्रुवारी या दिवशी सकाळी 11:40 पासून ते दुपारी 1:58 आहे. या काळामध्ये आपण श्री गणेशाचे पूजन करू शकतो. आज आपण पाहूया गणेश जन्मकथा. एके दिवशी देवी पार्वती स्नानासाठी जाताना त्यांनी स्वतःच्या मळीपासून आणि गंगेच्या पाण्यापासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून दारावर उभे केले आणि पार्वती माता आत स्नानासाठी गेल्या. तेवढ्यात भगवान शंकर तेथे आले. त्या बालकाने भगवान शंकरांना आत जाण्यापासून थांबवले. ते पाहून भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी या बालकाचे मस्तकच उडवले. ते माता पार्वतीला समजले आणि मग माता पार्वतीने रागाने काली मातेचाच अवतार धारण केला आणि क्रोधाने पूर्ण विश्व नष्ट करतील असेच वाटत होते. भयभीत होऊन सर्व देवी देवता माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागले. तेव्हा माता पार्वती शांत झाल्या आणि शंकराकडे त्यांनी मागणी केली की आपल्या पुत्राला पुनरुज्जीवित करा आणि त्याला सर्वोच्च स्थान द्या. महादेवांनी या मागण्या मान्य केल्या आणि आपल्या गणांना आदेश दिला की पृथ्वी तलावर जा आणि सर्वात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्या प्राण्याचे शीर कापून घेऊन या. गण पृथ्वीवर आले. गणांना पृथ्वी तलावर सर्वप्रथम हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचे शीर कापून महादेवांपुढे आणले. ते शीर पुत्राच्या धडावर लावले. त्याला पुनरुज्जीवित केले. तेव्हा महादेव पार्वती यांनी त्या पुत्राचा स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकार केला. तो बालक म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा होय. भगवान शंकरांनी या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेश नाव प्रदान केले. हा शुभ दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता. म्हणूनच हा दिवस गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य ठेवतात. तिळगुळाचे मोदक करतात. कुठे कुठे हळद आणि सिंदूर यापासून गणेश मूर्तीही बनवतात. काही घरात 1.5 दिवसाचे गणपती स्थापन करतात. त्यांचे विधिवत पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करतात.
या व्रताच्या पुण्याईने घरात सुख, शांती, समृद्धी येते. तसेच मनोकामना पूर्ण करणारे असे हे व्रत आहे. मग करणार ना माघी गणेश जयंती साजरी? गणपती बाप्पा मोरया.